सावत्र मुलीचा शरीर संबंधामध्ये अडथळा, बापाने जे केले ते ऐकूनच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। नाझिया आणि इम्रान यांचा दोघांचाही दुसरा विवाह। या दोघांनाही पहिल्या जोडीदारापासून अपत्य होती। सध्या ते अँटॉप हिल मुंबई येथे वास्तव्यास आहेत। इम्रान सिक्युरिटी गार्डचे काम करतो। नाझियाला पहिल्या पतीपासून 4 मुले आहेत। त्यातील अमायरा ही मुलगी 4 वर्षांची आहे, लहान आहे, त्यामुळे ती कायम आईजवळच असते। दुसरे लग्न केल्यानंतर इम्रान याला मात्र अमायरा अडथळा ठरू लागली होती आणि त्याने तिचा काटा काढायचे ठरवले। आईच्या नकळत घराबाहेर आलेल्या अमायराला त्याने अलगद गोड बोलून उचलले आणि भावचा धक्का या निर्जन ठिकाणी नेऊन त्याने तिचा गळा दाबला आणि तिला समुद्रामध्ये फेकून दिले। इम्रान याने केलेले हे पाप समुद्राने स्वीकारले नाही। काही तासातच लाटाने अमायराचा मृतदेह बाहेर फेकून इम्रानचा गुन्हा उघडकीस आणला। ही धक्कादायक घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। श्रीमती नाझिया इम्रान शेख या 40 वर्षाच्या महिला रूम क्रमांक 52 न्यू ट्रान्झिट कॅम्प राजीव गांधी नगर मीरा दातार दर्गाजवळ अँटॉप हिल मुंबई येथे वास्तव्यास आहेत। त्या गृहिणी असून घरगुती कामकाज पाहतात। त्या आणि त्यांचे कुटुंब दिनांक 10 जुलै 2025 पासून वरील पत्त्यावर राहत आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये एक मुलगा, 3 मुले आहेत। श्रीमती नाझिया इम्रान शेख यांचे पती सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात आणि त्यांच्या उत्पन्नावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। दिनांक 14 जुलै 2025 रोजीच्या संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास नाझिया शेख आपल्या 4 मुलांच्यासह घरकामामध्ये व्यस्त होते। त्यावेळी तिची 4 वर्षाची लहान मुलगी अमायरा आईच्या नजरेखालून निघून घराबाहेर खेळायला गेली। हा रोजचा प्रकार होता, पण त्या रात्री ती परतली नाही। रात्री 8 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत नाझियाने मुलीचा सर्वत्र शोध घेतला। परिसरामध्ये, नातेवाईकांच्याकडे, मित्रांच्या घरी, पण निष्फळ। 4 वर्षांची मुलगी हरवल्यावर आईची काय अवस्था होते याची कल्पना न केलेली बरी। यावेळी आईच्या मनात जणू सगळं जग थांबून जातं। तिच्या डोळ्यांसमोर मुलीचं हसणं, बोलणं, खेळणं सगळं काही पुन्हा पुन्हा चमकत राहतं। हृदयामध्ये भीतीचे वातावरण उसळत असतं। ती सुरक्षित आहे का? कुठे असेल? भूक लागली असेल का? घाबरली असेल का? आईचे पाय थांबत नाहीत। ती कुठे शोधायला धावते, कोणाकडेही विचारते, आवाज दाबून बोलण्याचा प्रयत्न करते, पण घशामध्ये गाठी बसतात, हात थरथरत राहतात, डोळ्यात पाणी दाटून येतं। प्रत्येक क्षण तिला 100 वर्षासारखा वाटतो आणि एकच प्रार्थना मनात असते, ती म्हणजे माझं लेकरू सुखरूप परत मिळावं। अशीच अवस्था नाझियाची झालेली होती, पण तिला तिची मुलगी काही मिळाली नाही। शेवटी रात्री 12:10 ती थेट अँटॉप हिल पोलीस स्टेशन येथे पोहोचली। तिने पोलिसांना सांगितले की दिनांक 14 जुलै 2025 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 15 जुलै 2025 रोजी पहाटे 12:10 दरम्यान अँटॉप हिल परिसरातून माझी 4 वर्षाची मुलगी हरवली आहे। तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं फूस लावून पळवून नेल्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांनी नाझिया शेख वय वर्ष 40 यांनी दिलेल्या तक्रारीवरून अँटॉप हिल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 361/2025 कलम 137(2) भारतीय न्यायसंहिता अंतर्गत अपहरणाची तक्रार नोंदवली। पोलिसांनी लगेच परिसरातील CCTV तपासायला सुरुवात केली, पण त्याआधीच दुसऱ्या दिवशी दिनांक 15 जुलै रोजी दुपारी 12:30च्या सुमारास कुलाबा पोलिसांच्याकडून एक शोध पत्रिका आली। भावचा धक्का परिसरामध्ये समुद्राच्या पाण्यात तरंगणाऱ्या एका लहान मुलीचा मृतदेह सापडलेला होता। तो मृतदेह पाहताच पोलिसांच्या अंगावर काटा उभा राहिला। शोधपत्रिकेतील मयत मुलगी ही अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेली 4 वर्षाची लहान मुलगी अमायरा असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी तिची आई आणि नातेवाईकांना बोलावून तो मृतदेह दाखवून खात्री करून घेतली। तेव्हा तो मृतदेह नाझिया शेख यांची मुलगी अमायरा हिचा असल्याचे निष्पन्न झाले। यावेळी मुलीचा मृतदेह समुद्रामध्ये आढळून आल्यावर आई नाझिया शेख हिच्या आयुष्यामध्ये जणू एकदम अंधार पसरला। तिच्या डोळ्यासमोर आशेचा शेवटचा दिवाही विझलेला होता। अंगातील सारी ताकद निघून गेलेली होती। पायाखालची जमीन सरकली होती। ती मुलीला पाहते, पण ओळखू न इच्छिणारी नजर, कारण
ते पाहिलेले दृश्य सहन करण्यापलीकडचं होतं. हृदय फाटल्यासारखं दुखतं. आवाज निघत नव्हता, पण आतून हुंदक्याच्या लाटा उठत होत्या. समुद्राच्या लाटा आणि तिच्या डोळ्यातील पाणी दोन्ही थांबत नव्हतं. फरक एवढाच, समुद्र रिकामा होत नव्हता, पण तिचं मन मात्र कायमच रिकामं झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपासायला सुरुवात केली. तत्पूर्वी नमूद गुन्हा रजिस्टर नंबर 361/25, कलम 137(2) भारतीय न्यायसंहिता या गुन्ह्यामध्ये कलम 103, 140(2), 238 भारतीय न्यायसंहितासह कलम 75 बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अन्वये वाढ करण्यात आली. पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना नाजियाचा भूतकाळ गुंतागुंतीचा वाटू लागला. तिचं पहिलं लग्न अबुल कलाम आझाद अंकुजी याच्याशी झाले होते. या विवाहातून 5 मुलं झालेली होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे अंदाजे 1.5 वर्षापूर्वी या दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर दुसरं लग्न इम्रान दस्तगीर शेख याच्याशी झाले. इम्रानचा पहिला विवाह सायनाशी झालेला होता आणि त्या नात्यात त्याला 3 मुलं आहेत. मात्र त्याची पत्नी सायना फेब्रुवारी 2025 मध्ये निधन पावली. अमायरा ही नाजिया आणि तिचे पहिले पती अबुल कलाम आझाद अंकुजी यांची मुलगी होती, म्हणजेच इम्रान दस्तगीर शेखची सावत्र मुलगी. तपासादरम्यान पोलिसांना कळाले की इम्रानला अमायरा यांच्या वैवाहिक नात्यामध्ये अडसर वाटत होती आणि त्यामुळे तो तिच्याविषयी नकारात्मक भावना बाळगत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय इम्रानवर बळावलेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 162 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. इम्रान सतत ठिकाण बदलत होता. मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या भागात फिरत होता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना समजलं की तो लोअर परेल येथे आलेला आहे. दिनांक 16 जुलै 2025 रोजी पहाटे 2:19 वरळी नाका बस स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी इम्रानला शिताफीने पकडलं. चौकशीमध्ये इम्रानने पोलिसांच्या समोर थरकाप उडवणारे सत्य उघड केले. दिनांक 14 जुलै 2025च्या रात्री सर्वजण आपल्या दिनक्रमामध्ये गुंतले असताना त्याने अमायराला घराच्या परिसरातून गोड बोलून आणि फूस लावून बाहेर नेलं. विश्वासात घेतलेल्या त्या छोट्याशा मुलीला तो थेट भाऊचा धक्का या निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे कोणाच्याही नजरेपासून दूर त्याने निर्दयपणे तिचा गळा दाबून तिचा श्वास कायमचा थांबवला. एका निरागस जीवाचा अंत करताना त्याच्या मनामध्ये क्षणभरही दया किंवा पश्चाताप आलेला नव्हता. त्यानंतर आपल्या कृत्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह उचलून थंड काळोख्या समुद्राच्या लाटामध्ये फेकून दिला. परंतु समुद्रानेही हा भयानक गुन्हा कायमचा लपवून ठेवला नाही. काही तासानंतर लाटाने तिचा निश्चल लहानसा देह किनाऱ्यावर आणून सोडला. हे दृश्य पाहून केवळ तिच्या आईच नव्हे तर संपूर्ण परिसराच्या हृदयाचा ठाव घेतला. या कबुली जबाबाने केवळ तपास यंत्रणाच नव्हे तर संपूर्ण परिसर हादरून गेला. एका सावत्र वडिलांनी केलेला हा भयानक गुन्हा ऐकून अमायराच्या निधनाने नाजिया आणि तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. परिसर हादरला आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे एकच प्रश्न सतत लोकांच्या मनात आदळत राहिला. तो म्हणजे एका सावत्र वडिलांच्या मनात एवढी निर्दयता कशी तयार झाली. अँटॉप हिल पोलिसांनी इम्रान दस्तगीर शेख या निर्दयी बापाला या गुन्ह्यामध्ये अटक केली. ही उत्कृष्ट कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी, कायदा आणि सुव्यवस्था, अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, मध्य प्रादेशिक विभाग, पोलीस उपायुक्त श्रीमती राग सुधा आर, परिमंडळ 4, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सहकाऱ्यांनी हा तपास पूर्ण केला.